वीरेंद्र आलाय. ओव्हर क्रमांक 1 करिता आपण वीरेंद्रला पाहतोय. चांगली पेसी डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. विकेटच्या मागे आपण बल्ली पांडव यांना पाहतोय. पुढचा बॉल वेगवान तेज तर्रार बॉल होता, परंतु तिथे वाईट +1 एकंदरीत 2 धावा त्या ॲडिशनल स्वरूपात ॲड केल्या जातील. अकाउंट ओपन होईल टीमचं या एक्स्ट्राच्या मदतीनं. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता, तदनंतर लाईन ती कुठेतरी निसटली हातातनं. आणखीन एक बॉल व्हाईट बॉल असं दर्शवलं जाईल. आणखीन एक एक्स्ट्रा या स्कोर कार्ड वरती ऍड केलं जाणार आहे. पेस खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते वीरेंद्रच्या गोलंदाजीमध्ये, परंतु टप्पा तो अचूक नाही आहे. त्याच अनुषंगानं इथे व्हाईट बॉल ते कंप्लीट केले जात आहेत. नीरज जो स्ट्राईक एंड वरती आहे. पुढचा बॉल फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. डिक्लर झोनच्या दिशेनं इथे चेंडू निघून गेलाय. डिक्लरची एक धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 4 रन्स. पुढचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय. त्रिफळा तो चित केला गेलाय आणि महत्वाचा बॅटर नीरज तो माघारी परतलाय. गॉन. आरामची धानी रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय नीरज. एक हार्ड हिटर बॅटर होता, त्याला इथे बाद केलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर वीरेंद्रची गोलंदाजी ती संमिश्र राहिली आहे. नवीन बॅटर क्रमांक 3 करिता अविनाश, त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसातली पहिली विकेट ती वीरेंद्रनं टिपली आहे. अविनाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल स्टेप आउट केलंय. चांगला फटका सजवला इनफिल्डच्या वरनं खेळलाय आणि निघून गेलाय बॉल. वेलकम बाउंड्री आली आहे अविनाशच्या बॅट बंदर चौकार. चांगला फटका तिथे सुरेख टायमिंग त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि एक चांगला स्ट्रोक तो जरूर पाहायला मिळालाय. आल्या आल्या इथे चौकार ठोकलाय. स्कोर कार्ड 8-8. आणखीन एक पेसी डिलिव्हरी, परंतु लाईन ती कुठेतरी भरकटलाय इथे वीरेंद्र. त्याच अनुषंगाने इथे व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 9-9. सलग 3 वाईट्स या षटकामध्ये आतापर्यंत डिलिव्हर केलेत. अवांतर धाव त्याचा भडीमार तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल तिथे झेलची संधी होती, परंतु तिथे कॅच ड्रॉप झालाय आणि डिक्लरची एक धाव ती सुद्धा मिळाली आहे. फटका फसला होता आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु त्याच्याकडनं कॅच ड्रॉप झालाय. पुढचा बॉल सातत्यानं चौथा वाईट या षटकामध्ये पाहायला मिळतोय. एक विकेट जरूर आली आहे, परंतु एक्स्ट्राज त्या खूप जास्त आल्यात पहिल्या षटकामध्ये विचार केला तर. 5 चेंडू समाप्त झालेत. अजूनही एक चेंडूचा खेळ तो शेष राहतोय.
आणखीन एक बॉल, आणखीन एक वाईट. खराब कामगिरी इथे पाहायला मिळते. स्कोर कार्ड 12. 5 वाईट इथे डिलिव्हर केले गेलेत. 5 चेंडू लिगल डिलिव्हर केलेत आणि 5 व्हाईट बॉल्स ते सुद्धा इथे डिलिव्हर केले गेलेत. वीरेंद्र पहिलं षटक ते महागड ठरलंय. पुढचा बॉल, पुढचा बॉल उडवलाय, पुल केलाय, तो पॉवरफुल आहे, निघून चाललाय बॉल. हाय अँड जम्प, डेलिकेट षटकार. 6. अरे रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. स्कोर कार्ड या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलंय 18-18. शुभ सुरुवात केली आहे. सुपर स्टार्ट तो आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. थोडासा स्पीडअप करा, पंचापन त्यांना ताकीद द्या. पहिलं षटक ते संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावांपर्यंत स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात केली आहे. प्रमुख भूमिका ती अविनाशची राहिली आहे इथे. अभिषेक इथे ओव्हर क्रमांक 2 करिता आलाय. अक्षय जो प्रथमतः इथे स्ट्राईक एंड वरती जाणार आहे. पहिला बॉल, पहिला बॉल गुडनाट टेकलाय, तिथे फटका फसलाय जरूर. तैनात क्षेत्ररक्षक त्याने डिप्लाय झेल संपवलाय. अक्षयचा हा खेळ बाद. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. पहिलाच बॉल त्याच्यावरती यश संपादित केलंय अभिषेकनं. पुढचा बॉल फटका सजवलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो थोडासा वाईड आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप सुरेख होतं, त्याच अनुषंगाने इथे जास्त डॅमेज झालं नाहीये. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतीये. पुढचा बॉल, पुढचा बॉल उडवलाय समोर, तिथे क्षेत्ररक्षकाला दिली हुलकावणी आणि त्या प्रयत्नांना अपयश आलंय. आणखीन एक खणखणीत चौकार आलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23. 3 चेंडू समाप्त झालेत. पुढचा बॉल, बॉल क्रमांक 4. आणखीन एक बॉल, लोअर फुलटॉस होता, त्याच्यावरती केला प्रघात आणि तो प्रघात चेंडूला घेऊन चाललाय. इथे आलाय हाय अँड हँडसम. आणखीन एक धमाकेदार षटकार. आई तुझा गुलाल उडतय डोंगराला. स्कोर कार्ड या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलंय 29. वैयक्तिक 21 वरती बॅटिंग करतोय अविनाश. घातक फटके त्याच्या बॅट मध्ये येत आहेत. 2 चौकार 2 षटकार ठोकलेत. पुढचा बॉल, पुढचा बॉल, तिथे महत्वाची विकेट ती माघारी परतली आहे. डिस्ट्रक्टिव्ह अविनाश त्याला परतवलंय परतीच्या प्रवासाला. गॉन.
धानिव गावचा आकाश चिंदारी इथे बॅटिंग स्टान्स वरती आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. पाच चेंडू इथे समाप्त झालेत. इथे आकाश जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. नंदकुमारजी पाटील यांच्या माध्यमातून दर षटकार हॅट्रिक ठोकली आकाशने तर 500 रुपये तर रोख पारितोषिक ते दिलं जाईल. विकेट हॅट्रिक करिता सुद्धा 500 रुपये ते दिले जातील. पावलांचं माप ते चुकलंय. शेवटचा आणखीन एक बॉल तो शेष राहतोय. आकाश शेवटचा बॉल आणि फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक बॉल तो कॅच केला गेलाय आणि माघारी परतवलाय आकाशला. 0च्या आकड्यावरती आकाश तो निराश पावलांनी इथे बाद होऊन परततोय. गॉन. काय षटक हाताळला इथे अभिषेकनं. जरूर 11 धावा दिल्या परंतु 3 महत्वाचे विकेट्स त्यानं माघारी परतवलेत. एका षटकामध्ये 3 विकेट्स आणि 11 धावा इथे खर्च केल्यात. कमबॅक केलंय. धावसंख्येला कुठेतरी लगाम ती लावली गेली आहे. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे 29 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. ओव्हर क्रमांक 3 करिता इथे गोलंदाज गोलू त्याला आपण पाहतोय. इथे अजित आलाय. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपण बल्ली पांडव यांना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल होत आहेत. पहिला बॉल ओव्हर क्रमांक 3 चा पहिलाच बॉल तिथे रेफरल ते घेतले गेले ऑफिशियल यांच्या माध्यमातून. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेने इथे अजितनं सुरुवात केली आहे. पुढचा बॉल सुपर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अँगल बनवत चेंडू सरळ विकेट किपर बल्ली यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पहिलाच बॉल तिथे पडल्यानंतर वळण ते प्राप्त झालं. पुढचा बॉल कमी गतीने हाताळलं. व्हेरिएशन पाहायला मिळालेत अजित कडनं. एक चेंडू बाहेर काढलाय. समोरून इथे पुन्हा एकदा फिरवलं. काय विविधता करतोय. प्रमुख अस्त्र ते वापरले जातात मैदानाच्या आतमध्ये. हातात चेंडू निसटलाय. फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केला गेलाय. आणि किती फास्ट अँड फ्युरियस फॅब्युलस स्ट्रिक. तीन चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. या ओव्हर मध्ये कम्मालीचा पिकअप शॉट तो पाहायला मिळाला आहे. चांगला फटका इथे आलाय. 2 चेंडू जरूर निर्धाव इथे हाताळले होते. त्यानंतर हल्ला चढवला गेला अजित वरती. आणखी एक बॉल उडवण्याची मानसिकता ती समोरच्या दिशेनं जरूर पाहायला मिळाली. एक सिंगल तिथे कंप्लीट केला जाईल. वेगाने तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि योग्य त्याने रिटर्न केलं बॉलला.
4 चेंडू समाप्त झाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 37. 37 वरती धावसंख्या ती जाऊन पोहोचली आहे. अंतिमचे 2 बॉल ती शीर्ष राहत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होत आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, यूज केलाय तिथे चांगल्या टप्प्यावरती हाताळला आणि सरळ विकेटच्या मागे डॉट स्वरूपात चेंडू निघून गेलाय. एक चेंडू इथे स्लोवर यूज केला, त्यानंतर आता बाउन्सरचा यूज केलाय. आणखीन एक बॉल हलक्याशा हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि इथे ओव्हर समाप्त होईल क्रमांक 3 ची. आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 38-38. 13च्या जवळपासच्या सरासरीनं आतापर्यंत इथे धावा त्या मैदानाच्या आतमध्ये आल्यात. स्लॉग ओव्हर इथे अजूनही शेष राहते. अंतिम षटकासाठी इथे गोलंदाज साहिल आलाय. रोहित आणि साहिल यांच्यातलं हे बॅटल आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग ओव्हरचा पहिला बॉल. पहिलाच बॉल कमी गतीने हाताळलं होतं, फसवलं होतं इथे बॅटरला. हलक्याशा हातानं फक्त चेक केलं. डिक्लेअर झोनच्या दिशेने इथे एक धाव ती गणली जाईल. इथे स्ट्राईक चेंज केली आहे बॅटर्सना. दीपेश ज्याच्या बॅटमधनं एक दमदार हिट आला होता तोच स्ट्राईक एंडवरती आलाय. पुढचा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल केवळ त्याच्यावरती परावर्तित करू दिली आहे. स्लॉग ओव्हरचे 2 चेंडू ते अप्रतिम हाताळलेत. पुढचा बॉल स्लोवर वन यूज केलाय, पिक केलाय, स्वीट स्ट्रोक तो कन्वर्ट केला गेलाय, परंतु तिथे पाय तो सीमारेषेला लागलाय. जजमेंट चुकलंय आणि त्या जजमेंटच्या चुकीमुळे इथे आलाय नशिबाचा षटकार. आरामची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. चुकी झाली तिथे फिल्डर कडनं. आणखी एक बॉल, त्या चुकीचा भुगतान केला जाईल का मैदानाच्या आतमध्ये? नाही. या बॉल वरती विकेट टिपली गेली आहे. चांगला कमबॅक इथे साहिल कडनं पाहायला मिळालाय. षटकार आल्यानंतर इथे विकेट ती संपादित केली गेली आहे. गॉल. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धानी प्रीमियर लीग. 4 चेंडू इथे समाप्त झालेत. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये साहिलनं 8 धावा खर्च केल्यात. अंतिमचे 2 बॉल ते अजूनही बाकी राहत आहेत. पुढचा बॉल तिथे सुरेख टप्प्यावरती हाताळलं गेलंय, फसवलं तिथे बॅटरला आणि रेंज पासून कुठेतरी दूर डिलिव्हरी ती पाहायला मिळाली आहे. त्याच अनुषंगाने इथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. शेवटचा अंतिम बॉल तो शेष राहतोय. साहिल पुन्हा एकदा तयार होतोय. पुन्हा एकदा कमी गतीने हाताळलं. चांगला बॉल तिथे अंतिमचा तो डिलिव्हर केला गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 47-47 वरती. 4 षटकं इथे समाप्त झालेत. पहिली इनिंग या पहिल्या मॅचची तिथे समाप्त होतीये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 47. सेकंड इनिंग मध्ये बनवायचे असतील 48 रन्स. जाऊयात DJ जितू यांच्याकडे. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. बहुजन विकास आघाडी
टॉप लेवलला आमची धानीव प्रीमियर लीग बघा 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 टॉप लेवलला इथे सेकंड इनिंग त्याला सुरुवात होणार आहे. विनंती असणार आहे ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा. एक चांगली मॅच ती आपल्या भेटीला आली आहे. दुसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच ती रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. ए दादूस बॉल दे. ए नेक्स्ट मॅच श्री गणेश त्यांच्या विपक्षामध्ये विरा. दोन्ही टीम्स नाणेफेक करण्याकरिता या. श्री गणेश आणि त्यांच्या विपक्षामध्ये विरा अशी मॅच आपण पाहणार आहोत. माननीय श्री सुनीलजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाच विनंती करतोय की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस तो कंप्लीट करायचा आहे. रोहित आलाय ओव्हर क्रमांक 1 करिता. ऋषभ आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संतोष चव्हाण इथे दाखल होत आहेत. वेलकम सर. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं तिथे वळण प्राप्त केलंय. गुडलँड स्पॉट वर सरळ विकेटच्या मागे गेलाय. माननीय बाळा काका यांचं आगमन इथे झालंय. पहिला बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. माननीय बाळा काका इथे उपस्थित झालेत सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये. पुढचा बॉल तिथे फटका तो फसलाय. एक डिक्लेअर ची धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. श्री गणेश हा झालाय टीमच्या अकाउंटचा. सकाळ आणि संध्याकाळचा जो 40 सत्र आहे ते माननीय बाळा काका यांच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धेच्या निमित्तानं ते दिलं जातं. आणखीन एक बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु फटका फसलाय साहिलचा. इथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. प्रेशर ते वाढलाय. पहिलीच ओव्हर सुरेख हाताळली आतापर्यंत. पुढचा बॉल फटका फसलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला कॅच कॅरी केला गेलाय. माघारी परतवलाय बॅटरला. गॉन. आमची धानीव प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला रंगणार खेळ मैदानावर
इथे टॉस तो कंप्लीट केला गेलाय. टीम विरा इथे नाणेफेक जिंकतीये आणि प्रथमतः स्वीकारतीये क्षेत्ररक्षण. नवीन बॅटर अजित क्रमांक 3 करिता आलाय. पुढचा बॉल रोहित सज्ज झालाय. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारायचा होता परंतु तिथे सरप्राईज केलं बाउन्सनं. आणखीन एक डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. व्हेरिएशन विविधता ती पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. बंदिस्त करून ठेवलंय कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका तो आतापर्यंत खेळू दिला नाहीये. जकडून पकडून ठेवलंय सर्वच फलंदाजांना. पुढचा बॉल तिथे पुलचा फटका सजवलाय. अविनाश तो करणार नाहीये चुकी. आणखीन एक झेल तो टिपला गेलाय. आणखीन एक बॅटरला इथे डगआउटचा रस्ता तो दाखवलाय. डॉट. आमची डीपीएल लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरला. इथे पहिलं षटक ते समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड ते केवळ 1 वरती जाऊन पोहोचलंय. अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे रोहितची भेदक अचूक गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 महत्वाचे विकेट्स इथे माघारी परतवलेत. नवीन बॅटर वीरेंद्र तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. 4 षटकांमध्ये बनवायच्या होत्या 48. केवळ 1 धाव ती आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये लागली गेली आहे. अविनाश इथे पाहायला मिळतोय. एक चांगला कॅच त्यानं कॅरी केला होता आणि तोच अविनाश सेकंड ओव्हरच्या इथे जबाबदारी करिता आलाय. अडचणींमध्ये इथे वाढ झाली आहे. ऋषभ जो स्ट्राईक हँड वरती आहे. पहिला बॉल स्टेप आउट करून मारायचा होता. फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर ते नाहीये. डिक्लेअर झोनच्या दिशेनं तिथे चेंडू निघून गेलाय. प्रयत्न करतायत फलंदाज परंतु त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. टायमिंग ते प्रॉपर घडू शकत नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. त्याच अनुषंगाने तिथे प्रेशर ते सातत्यानं वाढलं गेलंय. शिकंजा इथे कसताना बॉलिंग टीम पाहायला मिळतीये. पुढचा बॉल आणखीन एकदा स्टेप आउट करून मारायचा होता फटका परंतु पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेनं तिथे चेंडू निघून गेलाय. सिंगल डबल नाही इथे जास्त फरक पडणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागणार आहेत कारण की धावसंख्या ती केवळ आतापर्यंत 3 लागली आहे. सरासरी ती खूप जास्त वाढली गेली आहे. पुढचा बॉल उडवलाय. इथे फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो करणार नाहीये चुकी. चांगला रनिंग कॅच तो कंप्लीट केला गेलाय. माघारी परतवला आणखी एका बॅटरला. वरती लागल्या गेल्या आणि 3 महत्वाचे विकेट्स ते माघारी परतलेत. पुढचा बॉल अविनाश. पुढचा बॉल आणखीन एकदा जोरकस मारायचा होता परंतु प्रयत्न फसले गेलेत. आणखीन एक डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. भेदक अचूक गोलंदाजी सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 4 चेंडू समाप्त झालेत. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 रन्स. आणखीन एक बॉल उडवलाय. तिथे सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. डिक्लेअरची 1 धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 4 रन्स.
शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शेष राहतोय. स्कोर कार्ड केवळ 4 वरती जाऊन पोहोचलंय. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. पुढचा बॉल समोर मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक त्यानं कॅचचा ट्राय केला होता परंतु दिली हुलकावणी बॉलनं निघून गेलाय. चौकार 4. केवळ 8 आता बनवायचे आहेत. 2 षटकांमध्ये 40. 20च्या सरासरीने मोठे फटके खेळावे लागणार आहेत. नीरज कळवा इथे गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल तिथे ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल इथे विजयाचं समीकरण ते खडतन होणार आहे. प्रत्येक डॉट बॉल तो प्रेशराईज करणारा असणार आहे बॅटिंग टीम करिता. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारायचा होता फटका परंतु पुन्हा एकदा फसले गेलेत. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू तो निघून गेलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पुढचा बॉल फटका चांगला आहे. सुरेख टायमिंग पाहायला मिळाली परंतु तिथे प्रोटेक्शन होतं. त्याच अनुषंगाने एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. 3 चेंडू समाप्त झाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 रन्स. अडचणींमध्ये सातत्यानं इथे वाढ झाली आहे. पूर्वांचल वॉरियर्स इथे अडचणी त्यांच्याकरिता वाढल्यात. टीम बालाजी 11 आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी सर्वच गोलंदाजांनी केली आहे सेकंड इनिंग मध्ये. पुढचा बॉल स्टेप आउट करून पुन्हा एकदा फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. मोठे फटके ते येत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. केवळ सिंगल डबल्स त्यानं स्कोर कार्ड ते पुढे चाललंय. केवळ एक चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलाय. आणखीन एक बॉल बॅटची कडा लागली आहे. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. कमालीची गोलंदाजी इथे या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. शेवटचा अंतिम बॉल इथे नीरज तो तयार होतोय. इथे समोरच्या दिशेनं खेळलाय बॉलला आणि एक सिंगल तिथे परावर्तित करू दिली आहे. आता जर विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 36 ची गरज असणार आहे. 12 धावीवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 6 चेंडूंमध्ये करामात ती मैदानाच्या आतमध्ये करणं ते गरजेचं राहणार आहे. इथे स्लॉग वरचा पहिला बॉल. पहिलाच बॉल तिथे कंट्रोल निसटलाय. आकाश आलाय. आकाश चिंदारिया धानीव गावचा तो आपल्याला इथे स्लॉग ओव्हर करिता पाहायला मिळतोय. 35 धावेची अजूनही गरज असणार आहे 6 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल समोर मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो वेगानं आलाय. योग्य पद्धतीने कलेक्ट केलं. रिटर्न केलं बॉलला. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे आणि विजयावरती इथे शिक्कामोर्तब ते टीम कडनं पाहायला मिळालंय. केवळ 5 चेंडू या इनिंगचे अजूनही शेष राहत आहेत. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न तो फसलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतीये. कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका तो आतापर्यंत खेळू दिला नाहीये. केवळ एक चौकार या संपूर्ण इनिंग मध्ये आलाय. आणखीन एक बॉल व्हेरिएशन ते पाहायला मिळालं. लाईन लेंथ चेंज केली आहे. कटरचा यूज केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश तो सुद्धा अप्रतिम छान गोलंदाजी करतोय. उडवलाय बॉलला. एक बिग हिट तो मैदानाच्या आतमध्ये इथे पेशकश केला गेलाय. या फटक्यांची गरज ती होती परंतु इथे लेट झालेत बॅटर्स. त्याच अनुषंगाने इथे सामना तो हातात निसटलाय.
पुढचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. इथे शेवटचा अंतिम बॉल. तो या मॅचचा तो शीर्ष जातोय. विजयावरती शिक्कामोर्तब केलंय टीम बालाजी 11 न. आणखीन एक बॉल डॉट बॉल इथे कंप्लीट केला गेलाय आणि या डॉट बॉल न पहिला विजय आजच्या दिवसातला टीम बालाजी 11 न साजरा केलाय. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. नेक्स्ट मॅच करीत आपण संदीप चव्हाण सरांचा आवाज तो ऐकणार आहोत. या मॅचचे हिरो ठरतायत मिस्टर अविनाश, ज्यानं बॅटिंग मध्ये 21 धावा कुठल्या आणि महत्वाची एक विकेट ज्यानं टिपली आहे. तेच ठरतायत या मॅचचे हिरो मिस्टर अविनाश. एक कॅच त्यांच्या माध्यमातून इथे कंप्लीट केला गेला होता. कंप्लीट ऑलराऊंड परफॉर्म त्यांचा राहिलाय. अविनाश इथे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेत.